मी तुम्हाला खरं सांगू, मला इतिहासात खूप इंटरेस्ट आहे, पण ज्याच्यात ते एक वाचायची, अभ्यास करायची एक वेळ असते. आता माझ्यासमोर मी एक लोकप्रतिनिधी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, इकॉनॉमिक सिच्युएशन, ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनचा भारतावर इम्पॅक्ट, पॉलिसीवर इम्पॅक्ट, तुमच्या आणि माझ्या आणि इथे असलेल्या सगळ्या लोकांची रोजीचा प्रश्न आहे. त्या दिवशी काय झालं त्याच्यातून तुमच्या आयुष्यात फरक पडणार आहे का ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आणि आजच्या बजेटनी फरक पडणार आहे? त्या कुठल्या गोष्टीला कधी महत्त्व द्यायचं किंवा हा त्यांचा एक दुसरा चेंजिंग ऑफ नॅरेटिव्ह असू शकतो की मूळ मुद्दे महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, झालेले आरोप याला बगल देण्यासाठी हे होतंय का, अशी लोक पत्रकारांनी मगाशी मला विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं जे काय अनेक वर्षापूर्वी झालं, कुणाला त्याच्यात अभ्यास करायचा असेल तर जरूर युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन PhD वगैरे करता येते आणि खूप लोक रिसर्चर्स आहेत त्या देशामध्ये जे उत्तम रिसर्च करतात, ते करू शकतात. मी एक लोकप्रतिनिधी आहे आणि आज देशासमोर, राज्यासमोर आजचं फिस्कल डेफिसिट राज्याचं आणि देशाचं वाढत चाललेलं आहे. तर मूळ मुद्दे, मी इतिहासकारक नाही आहे, ते डिपार्टमेंट वेगळं आहे. मी पॉलिसी मेकर आहे आणि आज राज्यात काय चाललंय याची पॉलिसी मी करते. लोकांनी मला इतिहासकारक म्हणून मतदान नाही केले, लोकांनी मी पॉलिसी चांगली करावी ह्याच्यासाठी मतदान केलं.